गव्हर्नमेंटनं काहीतरी मिशन्स घेतले होते. काल आपण बघितलं होतं की इंटरनॅशनल लेवलला कोणकोणते कन्व्हेन्शन झाले होते आणि प्रोटोकॉल्स कोणकोणते होते. त्याच्यामध्ये इंडियामध्ये कोणती गोष्ट केली होती, नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज. त्यामध्ये काय केलं होतं, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल मिशन फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर हे लॉन्च केलं होतं. बरोबर आहे. आता हे लॉन्च केलं होतं कशासाठी, सस्टेनेबल ऍग्रिकल्चरसाठी. आता सस्टेनेबल ऍग्रिकल्चर म्हणजे नेमकं काय होतं की ह्याच्यावरती टॉपिक बघितलाय का आपण सस्टेनेबल ऍग्रिकल्चरवरती. सस्टेनेबल डेव्हलपमेंट बघितलंय आपण, सस्टेनेबल डेव्हलपमेंट बघितलं. आता सस्टेनेबल ऍग्रिकल्चर जे काय आहे ते आपल्याला ऍग्रोनॉमी मध्ये बघायचं आहे. ते आपल्याला कशामध्ये बघायचं आहे, ऍग्रोनॉमी मध्ये. पण लक्षात ठेवा, नॅशनल मिशन ऑन ऍग्रिकल्चर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर जे काय गव्हर्नमेंटनं लॉन्च केलंय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय केला त्यांनी, जे काय वेगवेगळे ऍग्रिकल्चरचे जे स्कीम्स आहेत ते सगळे स्कीम्स ह्याच्या अंडर चालू केले. कशा अंडर, नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. सो इट मे बी सॉइल हेल्थ कार्ड असेल, बरोबर, किंवा नीम कोटेड युरिया असेल, किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल, ह्याच्यामध्ये परंपरागत कृषी विकास योजना असेल. म्हणजे जे काही सध्याच्याला जे काही स्कीम्स लॉन्च केलेले आहेत गव्हर्नमेंटने, सगळे स्कीम्स कशाच्या अंडर लॉन्च केलेले आहेत, तुमच्या नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर ह्याच्या अंडर सगळे गव्हर्नमेंटनं मिशन्स लॉन्च केलेले आहेत. तर मिशन 2010 मध्ये लॉन्च केलंय, लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये 10 वेगवेगळे कंपोनेंट्स आहेत. 10 कंपोनेंट्स आहेत. आता एक कंपोनेंट्स कशासाठी होतं की जी काय तुमची ऍग्रिकल्चर सिस्टीम आहे ती सस्टेनेबल व्हायला पाहिजे. कारण का, बेसिकली क्लायमेट चेंजमुळे काय होते की क्लायमेट चेंजमुळे तुमचा ऍग्रिकल्चरवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतोय. आणि इंडियाची जी काय तुमची आपण म्हणू शकतो की पॉप्युलेशन आहे ती प्रत्येक वर्षी वाढतच चाललेली आहे. सो इंडिया इज द लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री इन द वर्ल्ड. आणि तेवढी जी काही डिमांड पाहिजे कशाची, फूडची, ती आपण फुलफिल नाही करू शकत आहे अकॉर्डिंग टू दिस ट्रॅडिशनल ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. ह्याच्यासाठी आपल्याला काय करायची गरज आहे, काहीतरी सस्टेनेबल ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस करायची गरज आहे. कारण का, जर भारतामध्ये बघायला गेलं तर 2/3 ऑफ द एरिया इज अंडर रेनफेड. 60 ते 65% एरिया हा काय तुमचा रेनफेड आहे. रेनफेड म्हणजे काय, पूर्णपणे पाण्यावरती, पावसाच्या पाण्यावरती तुमची शेती केली जाते, इरिगेटेड नाही आहे, लक्षात घ्या. पण दिस कम्प्लिटली रेनफेड ऍग्रिकल्चर इज रिस्पॉन्सिबल फॉर 40% ऑफ द फूड प्रोडक्शन इन इंडिया. 40% ऑफ द फूड प्रोडक्शन इन इंडिया. आणि पण आता प्रॉब्लेम कसा आहे की आता रेनफेड ऍग्रिकल्चर आहे, ह्याचा अर्थ काय आहे की तिथं बरेचसे चॅलेंजेस आहेत. ड्रायलँड ऍग्रिकल्चर आहे तुमचं. आता ते जे काही चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेसला ओव्हरकम केल्यानंतर काय होणार आहे, हे 40% जे काय यील्ड आहे किंवा फूड प्रोडक्शन आहे ते वाढण्याची शक्यता भरपूर आहे, लक्षात ठेवा. जेणेकरून आपल्याला फूड सिक्युरिटीसाठी मदत होईल. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ऍग्रिकल्चर लॉन्च केलं, जेणेकरून जे काय आपला क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट आहे तो कमी करायला पाहिजे. कारण का, ड्रॉट प्रोन एरियामध्ये सगळ्यात जास्त किंवा रेनफेड एरियामध्ये किंवा ड्रायलँड एरियामध्ये काय होणार आहे, सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कशाचा होणार आहे, क्लायमेट चेंजचा. ऑलरेडी जे काय तुमचे ड्रायलँड एरियाज आहेत त्यामध्ये ड्रॉट्स येत आहेत, सॉइल फर्टाईल नाही आहे, किंवा पॉवर्टी जास्त आहे, किंवा टेक्नॉलॉजीचा यूज नाही केला जात त्याच्यामध्ये. हे बरेचशा गोष्टीचा चॅलेंजेस आहेत आपल्याला कुठं, इन द ड्रायलँड एरियाज बेसिकली. नाउ टू ओव्हरकम दिस द गव्हर्नमेंट स्टार्टेड और इम्प्लिमेंटेड अ स्कीम or a mission called as National Mission on Sustainable Agriculture. So there are 10 different elements or the components of this mission. 10 वेगवेगळे कंपोनेंट्स आहेत ह्याच्या मिशनचे. तर वन बाय वन नोट डाऊन करून घ्यायचं याच्यामध्ये. improved seed, improved crop seed,
improved crop seed, fisheries, and livestock. So what the first component says? It is the improved crop, seed, fishery आणि लाईव्हस्टॉक. आता हे महत्वाचं काय लक्षात घ्या. आता क्लायमेट चेंज तर व्हायला लागले. क्लायमेट चेंजमुळे काय व्हायला लागलंय, तुमचं इल्ड कमी होतोय. काल आपण बघितलं होतं इल्ड किती कमी होतंय, कसं व्हायला लागलंय. आता एक लक्षात ठेवा, क्लायमेट चेंजमुळे काय होणार आहे की 2050 पर्यंत जवळजवळ 4.5 ते 9% काय होणार आहे, तुमचा इल्ड लॉस होणार आहे. ओव्हरऑल फूड प्रोडक्शन हे लॉस होणार आहे. काल आपण राईस साठी बघितलं, वीट साठी बघितलं आणि मेज साठी बघितलं, बरोबर. बट जर काय ओव्हरऑल जर विचार केला 2050 पर्यंत, तर कितीचा लॉस होणार आहे, 4.5 ते 9% लॉस होणार आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की ऍग्रिकल्चर इज रिस्पॉन्सिबल फॉर 16% ऑफ नॅशनल जीडीपी. जवळजवळ 16% पर्यंत काय आहे, नॅशनल जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. पण हे तुमचं इतकं इल्ड लॉस झाल्यामुळे काय होणार आहे की तुमचं जीडीपी मधलं जे काय हॅम्पर होणार आहे ते 1.5% हॅम्पर होणार आहे. जीडीपीचा लॉस सुद्धा होणार आहे, लक्षात ठेवा. मग आता तुमचं इल्ड लॉस व्हायला लागलंय, फूड सिक्युरिटी हॅम्पर होणार आहे. आता ह्याला जर ओव्हरकम करायचं असेल तर गव्हर्नमेंटनं काय केलं की ह्या मिशनच्या अंडर काय करण्याची अपेक्षा आहे, इम्प्रूव्ड क्रॉप सीड. म्हणजे काय, कॅन वी से न्यू व्हरायटीज हॅज टू बी डेव्हलप्ड. सो वी कॅन से न्यू व्हरायटीज has to be developed. Now how this new varieties will be there? So can we say this varieties will be resistant to both biotic and abiotic factors? Both. The problem is की आता न्यू व्हरायटीज जे असणार आहेत ते रेजिस्टंट फक्त ड्रॉटला नसणार आहेत, लक्षात ठेवा. पण ते कशाला असणार आहेत, आता क्लायमेट चेंज मुळे काय होणार आहे, फ्लड्स येणार आहेत, ड्रॉट्स येणार आहेत, हीट वेव्हज येणार आहेत, बरोबर आहे, पेस्ट अँड डिसीजेस येणार आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तुमचे जे काही न्यू व्हरायटीज असतील ते कशी असणं अपेक्षित आहे, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्सला रेजिस्टंट, म्हणजे बायोटिक अँड अबायोटिक स्ट्रेसला रेजिस्टंट असणं अपेक्षित आहे. सो इट विल बी युअर बायोटिक मीन्स व्हॉट, पेस्ट अँड डिसीज विल बी युअर बायोटिक स्ट्रेस. अबायोटिक स्ट्रेस म्हणजे काय असणार आहे, तुमचा फ्लड्स असतील, ड्रॉट्स असतील, हीट वेव्हज असतील. सो कॅन वी से डिग्रेडेड सॉइल, सलाइन सॉइल, ऍसिडिक सॉइल, ह्यांना सुद्धा रेजिस्टंट असणारे तुमचे क्रॉप्स असणं अपेक्षित आहे. कारण क्लायमेट चेंजचा तुमच्या ह्या प्रत्येक गोष्टीवरती इम्पॅक्ट होतोय. ह्यांना जर रेजिस्टर केलं तरच तुमचं काय होणार आहे, प्रोडक्शन वाढणार आहे, और एल्स इट विल बी व्हेरी डिफिकल्ट. आता ह्याच्यामध्ये आपण करतोय काय, ह्याच्यामध्ये आपण इंडिजिनियस क्रॉप्सला सुद्धा प्रमोट करतोय. इंडिजिनियस क्रॉप्स. सो से फॉर एक्झाम्पल वी आर प्रमोटिंग द मिलेट्स. गेटिंग दिस. आता ह्याच्यामध्ये फिशरीजला पण का करणं अपेक्षित आहे, फिशरीजचे नवीन नवीन व्हरायटीज असतील किंवा त्यांच्यावरती रिसर्च करण्याची का गरज आहे, कारण का तुमचं क्लायमेट चेंज इज ऑल्सो हॅम्परिंग द फिश प्रोडक्शन. काल बघितलं होतं आपण की फिश प्रोडक्शन वरती कसं हॅम्पर होतं किंवा कसं फिशचं प्रोडक्शन कमी होणार आहे. कारण का तुमचं कोस्टल एरियावरती गेला, लाईव्हलीहूड ॲक्वान फिशरी, म्हणजे तुमचं प्रोडक्शन सुद्धा ऑर द फूड सिक्युरिटी ऑल्सो इट डिपेंड्स ऑन द फिश प्रोडक्शन, म्हणजे ॲक्वाकल्चर वरती. म्हणजे फिश प्रोडक्शन कमी होणं म्हणजे इट इज हॅम्परिंग युअर फूड सिक्युरिटी, ऑर वी कॅन से द इन्कम ऑफ द फार्मर्स, स्टँडर्ड ऑफ द फार्मर्स, इट इज बीन हॅम्पर्ड. लाईव्हलीहूड ऑफ द सर्टन पीपल, इट इज बीन हॅम्पर्ड. अँड नॉट ओनली द लाईव्हलीहूड, ह्याच्यामुळे तुमची बऱ्याचशा इंडस्ट्रीज सुद्धा ह्याच्यावरती डिपेंड असतात, ते सुद्धा हॅम्पर होणार आहे. सो इट इज ऑल्सो विथ रिस्पेक्ट टू द फिश, डेव्हलपिंग न्यू व्हरायटीज विच विल बी रेजिस्टंट टू द क्लायमेट चेंज. देन इट विल बी युअर लाईव्हस्टॉक. म्हणून तर आपण लाईव्हस्टॉक मध्ये काय आणलं, गोकुळ मिशन आणलं, बरोबर. So what we are doing? We are promoting the indigenous breed. Indigenous breed. So why indigenous breeds we are promoting? Because they are most suitable in the Indian context. इंडियाची जी काही एन्व्हायरमेंट आहे, इंडियामधली जी काही एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आहेत, त्यांना सुटेबल असणारी क्रॉप कुठली, ब्रीड कुठली, तर ते इंडिजिनियस ब्रीड्स आहेत. पण आपण करतोय काय, सध्या एक्झॉटिक ब्रीड आणतोय आपण, एक्झॉटिक ब्रीड. आणि एक्झॉटिक ब्रीड आणल्यामुळे काय होतं की क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट ह्यांच्यावरती होणार आहे. आता HF जी आहे, HF कुठली आहे बरं, HF हो कुठली पण, कुठल्या कंट्रीची, इंग्लंड, जर्सी कुठली,
हॉलंड, HF, नो. युरोपियन ब्रीड आहे. कसल्या क्लायमेटिक कंडिशन्स असतं? टेम्परेट, म्हणजे काय कोल्ड क्लायमेटिक कंडिशन्स असणार आहेत बऱ्यापैकी, कूल क्लायमेटिक कंडिशन्स, मॉडरेट क्लायमेटिक कंडिशन्स. जेव्हा तुम्ही त्याला भारतात आणता, भारतामध्ये ट्रॉपिकल क्लायमेटिक कंडिशन्स आहेत, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या HF वरती होणार आहे का, जर्सी वरती होणार आहे का? येस. सो कॅन वी से द प्रोडक्शन ऑर द यील्ड ऑफ द मिल्क विल बी रिड्यूस्ड बिकॉज ऑफ द इन्क्रीज इन द क्लायमेटिक कंडिशन्स. डिसीज ससेप्टेबल होणार आहेत का ते? गेटिंग द पॉइंट? म्हणजे ह्याचा अर्थ काय, तुमचं मिल्कचं जे काय प्रोडक्शन आहे ते कमीच होणार आहे. पण जर काय तुम्ही इंडिजिनियस ब्रीड घेतला, नाउ द इंडिजिनियस ब्रीड व्हॉट एव्हर वी हॅव हिअर, दे आर सुटेबल टू इंडियन क्लायमेटिक कंडिशन्स, आणि त्यांच्यामध्ये रेजिस्टन्सची कॅपॅसिटी जास्त आहे. दे आर मोर रेजिस्टंट बेसिकली. इट मे बी टू द क्लायमेट चेंज और इट मे बी द पेस्ट अँड डिसीज इन्सिडेंट्स. कारण का क्लायमेट चेंज झालं ह्याचा अर्थ काय होणार आहे, तुमच्या लाईफस्टॉकचे पेस्ट आणि डिसीज सुद्धा वाढणार आहेत. लंपी डिसीज वी हॅव सीन लास्ट इयर. बरोबर. तर हे तुमचा कशावरती इम्पॅक्ट होणार आहे, तुमच्या ब्रीड्स वरती सुद्धा इम्पॅक्ट होणार आहे. सो वी हॅव ब्रॉड द गोकुळ मिशन, आणि काय इंडिजिनियस ब्रीडला तुम्हाला प्रमोट आपण ह्याच्यासाठी करतोय, बिकॉज दे आर मोर रेजिस्टंट टू द चेंजिंग क्लायमेटिक कंडिशन्स. पेस्ट डिसीजला ते रेजिस्टंट आहेत. आणि कुठलं मिल्क असतात त्यांच्यामध्ये, A1 की A2? A2 मिल्क. आता A2 मिल्कचा फायदा काय असतो की हेल्थ बेनिफिट्स आहेत. आता तुम्ही एक्झॉटिक ब्रीड मध्ये A1 मिल्क असतं असं म्हणतो आपण, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅन्सर. पण जर काही युरोपियन कंट्रीज मध्ये कॅन्सरचं प्रमाण आहे का मग तेवढं? सगळेजण कन्झ्युम करतायत ना A1 मिल्क. जर ते कन्झ्युम करतायत तर सगळ्यांनाच कॅन्सर व्हायला पाहिजे होता. दॅट इज अनदर कंडिशन की बाबा अनदर केस आहे की ती A2 मिल्कला प्रमोट करण्यासाठी आपण ते म्हणतोय तसं. A2 milk has medicinal properties, or we can say it has health benefits as compared to A1 milk. A1 milk पेक्षा A2 milk कधीही हेल्थ साठी चांगला आहे. अग्रीड कम्प्लिटली. बट हे रॉंग कन्सेप्शन आहे की बाबा A1 मिल्क मुळे कॅन्सर जास्त होतात म्हणून. नाही. इतके वर्ष झाला आपण A2 मिल्कच कन्झ्युम करतोय. झाला का कॅन्सर तुम्हाला? नाही झाला. मग चितेचं जे काय दूध येतं ते सगळं काय असतं? A1 मिल्क आहे. मग गेटिंग द. मग जर काय A1 मिल्क मुळे जर कॅन्सर होत असेल तर गव्हर्नमेंटने बॅन केलं पाहिजे होतं. का बरं बॅन नाही आहे ते? सो द चान्सेस कॅन इन्क्रीज, वी कॅन से. कारण का तुमच्या हेल्थला इतकं बेनिफिशियल नाही आहे ऍज कम्पेअर टू A2 मिल्क. सो इट डझंट मीन दॅट की बाबा A1 मिल्क हे चांगलं नाही आहे. A2 मिल्क पेक्षा ते नक्कीच चांगलं नाही आहे. A2 मिल्क नक्कीच चांगलं आहे, आपण हे म्हणू शकतो. ठीक आहे. सो यू हॅव टू ब्रिंग द इम्प्रूव्ड क्रॉप सीड, फिशरीज as well as the livestock. कशासाठी? बिकॉज ऑफ द चेंजिंग कंडिशन यू टू इन्क्रीज द मिल्क प्रोडक्शन. गॉट दिस? इंडिजिनियस म्हणजे काय झाले? प्रॉपरचे. बरोबर आहेत. मग प्रॉपरचे हे तुमच्या त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन नुसारच डेव्हलप झालेले आहेत. त्यांच्यामध्ये इनहेरिटंट रेजिस्टंट पॉवर असते, लक्षात घ्या. इनहेरिट त्यांच्यामध्ये जन्मजात आपण म्हणू शकतो की असे जीन्स आहेत विच विल हेल्प देम टू अडॅप्ट टू द क्लायमेटिक कंडिशन्स. पण जे जीन्स तुमच्या ज्या एक्झॉटिक ब्रीड्स मध्ये आहेत, दे आर नॉट दॅट मच ऑफ द युजफुल टू फॉर द चेंजिंग क्लायमेटिक कंडिशन्स. ते अडॅप्ट होणार नाहीयेत. एक्झॉटिक आता क्लायमेट चेंज मुळे जे काही चेंजेस होणार आहेत ते त्यांना ते इतक्या व्यवस्थित अडॅप्ट होणार नाहीत. अर्थ ह्याचा असा झाला. याचा अर्थ असा नाही की HF ब्रीड जे आपण इंडियामध्ये आणतोय किंवा बाहेरचे जे ब्रीड्स आणतोय ते इंडियामध्ये सुटेबल नाहीत, पण त्यांना वेगळे एन्व्हायरमेंटल कंडिशन्स प्रोव्हाइड करायला लागतात. टेम्परेचर मेंटेन करायला लागतं. जास्त ऊन पडल्यानंतर HF राहील का तुमची? नाही राहणार आहे. का? बेसिकली बिकॉज वाय इट इज सुटेबल फॉर द मॉडरेट क्लायमेटिक कंडिशन्स. पण जर तुम्ही इंडियामध्ये आणताय तर तुम्हाला ती एन्व्हायरमेंटल कंडिशन मेंटेन करायची गरज लागते. सो दॅट एन्व्हायरमेंटल कंडिशन हॅज टू बी मेंटेन्ड. The same thing is there. कुठले? आता प्रॉब्लेम कसा आहे, जीन्स मध्ये जो काय बदल होणार आहे तो बदल एकतर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम होणार आहे. बरोबर आहे. सडन चेंज झाला म्हणजे तो म्युटेशन झाला. बरोबर आहे. जर काय अडॅप्ट करायचं जर असेल तर त्या अडॅप्शनला, अडॅप्टेबिलिटीला ते खूप सारे जनरेशन जाणार आहे. फर्स्ट थिंग. पण आपल्याकडे ते आहे का? कंडिशन आहे का सध्याच्याला? क्लायमेट चेंज इतक्या पटापटा बदलायला लागले की तुम्हाला जे काही रेजिस्टंट ब्रीड आहेत तेच रेडिली अवेलेबल पाहिजे. जे आपल्या इंडिजिनियस ब्रीड मध्ये जे जीन्स ऑलरेडी आहेत,
गेटिंग द पॉइंट. जर काही इंडिजिनियस ब्रीड मध्ये जर काही ते जीन्स आहेत विच विल हेल्प देम टू अडॅप्ट टू द चेंजिंग क्लायमेटिक कंडिशन्स, मग ते तुम्हाला एचएफ ला अडॅप्ट होण्यासाठी पर्यंत कशाला पाहायची गरज आहे. मी असं म्हणत नाही की एचएफ पाळू नका तुम्ही. एचएफ इज इम्पॉर्टंट फॉर द इन्क्रीजिंग द मिल्क प्रोडक्शन इन इंडिया, कम्प्लिटली अग्रीड. बट द प्रॉब्लेम काय आहे, जे काय क्लायमेट चेंज व्हायला लागले त्यांचा इम्पॅक्ट ह्या ब्रीड्स वरती नक्कीच पडणार आहे. जो इम्पॅक्ट तुमच्या जे काही इंडिजिनियस ब्रीड आहेत ह्यांच्यावरती खूप कमी पडणार आहे. दॅट इज द पॉइंट. गॉट? सो इट इज द फर्स्ट इम्प्रूव्ड सीड, क्रॉप सीड, फिशरी अँड लाईफस्टॉक. मग प्रत्येकासाठी तुमचं गव्हर्नमेंटचे स्कीम्स आहेत ते स्कीम घ्या. आता ह्याच्यामध्ये फिशरी साठी कोणता आहे, मत्स्य संपदा योजना इज वन ऑफ द एक्झाम्पल. ठीक आहे. सो फर्स्ट झालं. सेकंड, इन्क्रीज वॉटर यूज इफिशियन्सी. वॉटर यूज इफिशियन्सी, इन्क्रीज वॉटर यूज इफिशियन्सी. आता वॉटर यूज इफिशियन्सीचा अर्थ काय होतो, मॅक्सिमम. म्हणजे जे काय तुमचं वॉटर कन्झम्पशन आहे, वॉटरचं कन्झम्पशन आहे, जेवढं तुम्ही कंझ्युम करता त्यातलं मॅक्सिमम युटिलायझेशन कशाला झालं पाहिजे, बायोमास प्रोडक्शनसाठी, बायोमासचं प्रोडक्शन करण्यासाठी. दॅट इज द वॉटर यूज इफिशियन्सी. म्हणजे जेवढं कंझ्युम करताय ते अंगाला लागलं पाहिजे, वेस्टेज नाही झालं पाहिजे त्याचं. म्हणजे काय, जर काय तुम्ही पाणी जर इनटेक करायला लागलाय तर त्याचा मॅक्सिमम यूज तुमच्या बायोमास प्रोडक्शनसाठी झाला पाहिजे, रॅदर दॅन इव्हॉपरेशनसाठी किंवा लॉसेससाठी. म्हणजे तुम्ही फ्लड इरिगेशन करताय तुम्ही, बरोबर आहे. फ्लड इरिगेशन बऱ्याचशा ठिकाणी अजून सुद्धा आपण करतो. बट आता प्रॉब्लेम काय होतो की बऱ्याचसा पाणी जो असतो तो कशा थ्रू लॉस होतो, रन ऑफ लॉसेस होतात किंवा इव्हॉपरेशन लॉसेस जास्तीत जास्त होतात, पर्क्युलेशन लॉसेस होतात ह्याच्यामध्ये. म्हणजे वॉटर यूज इफिशियन्सी ह्याला इम्प्रूव्ह करायची असेल तर काय करणं अपेक्षित आहे की तुम्ही इरिगेशन मेथड्स बदला. इरिगेशन, एकतर इरिगेशन मेथड बदला. एक्झाम्पल इज युअर ड्रिप इरिगेशन, बरोबर. एकतर ही मेथड आणा, म्हणजे मायक्रो इरिगेशन सिस्टीम यूज करा. आता मायक्रो इरिगेशन सिस्टीम बरोबर तुम्हाला अजून एक अपेक्षित आहे की वॉटर इफिशियंट क्रॉप ग्रो करणं. इफिशियंट क्रॉप्स हॅज टू बी ग्रोन. म्हणजे काय होणार आहे, जे पाणी, जे क्रॉप्स जेवढं पाणी कंझ्युम करणार आहेत त्याचा जास्तीत जास्त यूज कशासाठी करणार आहेत, बायोमास प्रोडक्शनसाठी, रॅदर दॅन लॉसेस. गेटिंग द पॉइंट. म्हणजे तुमचे जे क्रॉप्स असणार आहेत ते वॉटर इफिशियंट क्रॉप पाहिजेत, पहिला मुद्दा. आणि सेकंड, इरिगेशन मेथड तुमची बदलली पाहिजे. या दोन्ही गोष्टी असणं अपेक्षित आहे. जर काय क्रॉप्स मध्ये बघितला, राईस आणि शुगर केन, दे आर द लिस्ट वॉटर इफिशियंट क्रॉप्स. कारण का जेवढं ते वॉटर कंझ्युम करतायत त्याचं कन्व्हर्जन बायोमास मध्ये खूप कमी होतंय. गेटिंग. म्हणून वी आर प्रमोटिंग to diversify the crops. So instead of growing the rice and the sugar cane, we are promoting the millets, oil seeds. कारण का तिथं पाणी एकतर कमी लागतं आणि जेवढं पाणी घेतात ते तेवढं त्यांनी काय करतात, बायोमास मध्ये त्याचं रूपांतर करतात. सो दे कन्वर्ट दॅट पर्टिक्युलरली वॉटर इनटू द बायोमास. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वॉटर यूज इफिशियन्सी तुम्हाला वाढवायची आहे. कोणत्या पद्धतीने, ह्या दोन्ही पद्धतीने, एकच पद्धत लिहायची नाही. ट्रान्सपिरेशन लॉसेस त्याला वेगळी पद्धत आहे, लक्षात ठेवा, त्याला वेगळ्या पद्धत. ह्याच्यामध्ये यूज नाही. तो वॉटर यूज इफिशियन्सी वाढवायची असेल, ट्रान्सपिरेशन लॉसेस तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करणार आहात, यूज ऑफ द रिटार्डन्स, अँटी ट्रान्सपरन्स, फिल्म फॉर्मिंग असतात, ऑइल्स असतात, वॅक्सेस असतात, त्यांचा यूज तुम्ही करणार आहात. ठीक आहे. बट ह्याच्यामध्ये महत्वाचं काय, तुम्हाला वॉटर यूज इफिशियन्सी इन्क्रीज करायची असेल एकतर ड्रिप इरिगेशन करा किंवा वॉटर इफिशियंट क्रॉप्स ग्रो करा तुम्ही. युपीएससीला प्रश्न आहे प्रिलिम्सला की विच ऑफ द फॉलोइंग इज द लीस्ट वॉटर इफिशियंट क्रॉप. शुगर केन इट वॉज द आन्सर. आता मोस्ट वॉटर इफिशियंट क्रॉप म्हटलं तर काय लिहिणार, बाजरा. बाजरा इज द मोस्ट वॉटर इफिशियंट क्रॉप. ही ऑपरेशन लॉसेस कमी करायचे आहेत तुम्हाला, बरोबर. एकतर ड्रिप इरिगेशन वापरा, वॉटर इफिशियंट क्रॉप्स वापरा, मग बाकीचे कल्चरल प्रॅक्टिस तुम्ही यूज करू शकता. जसं मल्चिंग असेल, यूज ऑफ अँटी ट्रान्सपरन्स, ह्या तीन गोष्टी तुम्ही यूज करू शकता.
आता वॉटर यूज एफिशियन्सी वाढवायची कशी हे पुढच्या टॉपिकमध्ये किंवा आपण सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, अंडरस्टूड दिस. थर्ड इज द पेस्ट मॅनेजमेंट. हे लिहून घ्या. नोट्स मध्ये नाहीये, लिहून घ्या. हे नाव पेस्ट मॅनेजमेंट का गरज आहे? कारण क्लायमेट चेंज मुळे पेस्ट पॉप्युलेशन वाढणार आहे, डिसीज पॉप्युलेशन वाढणार आहे. आता जर काही पेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी युज करणं अपेक्षित आहे तुम्हाला? पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं की तुम्ही व्हरायटीज यूज करा. मग ते इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचाच भाग येतो. दॅट इज अ अदर पॉइंट. पण जेव्हा तुम्ही इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट यूज करताय तेव्हा सगळ्यात जास्त महत्वाचं तुम्हाला कुठल्या मेथड्स वरती फोकस असणं अपेक्षित आहे? सो इट विल बी फर्स्ट विल बी द कल्चरल मेथड्स अँड द बायोलॉजिकल कंट्रोल मेथड. कारण का कल्चरल मेथड जर बघायला गेलं ह्याच्यामध्ये पैसा खर्च होत नाही. बायोलॉजिकल मध्ये पैसा खर्च होतो, कल्चरल मेथड्स मध्ये पैसा जास्त खर्च होत नाही. देन द बायोलॉजिकल, ह्याच्यानंतर जर वाटलं तर केमिकल्सला. सस्टेनेबल ऍग्रिकल्चरचा अर्थ असा होत नाही की केमिकल्स वापरायचे नाहीत. केमिकल सुद्धा वापरायचे, कारण हे सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह नाहीयेत. लक्षात ठेवा, हे इतकं इफेक्टिव्ह नाहीयेत. जरी त्यानं पॉप्युलेशन कंट्रोल झालं कशाचं, पेस्ट अँड डिसीजचं, पण ह्याचा अर्थ असा होत नाही की ते पूर्णपणे कंट्रोल करणार आहे. बट वी हॅव टू गो फॉर सस्टेनेबल मॅनेजमेंट. सस्टेनेबल मॅनेजमेंटचा अर्थ काय असतो की तुम्ही जे काही वापरायला लागलाय ते सस्टेनेबल वे मध्ये वापरा. केमिकलचा यूज करायचा नाही असं कुठंच म्हटलेलं नाहीये. सो दॅट विल बी कम्प्लिटली ऑर्गॅनिक फार्मिंग दॅट. बरोबर आहे, म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग. पण इथं सस्टेनेबल ऍग्रिकल्चर करायचं आहे. म्हणजे काय, तुम्हाला क्रॉपचं यील्ड तर कमी करायचं नाहीये, क्रॉपचं यील्ड वाढवायचं तर आहे, पण ह्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पण नाही झाला पाहिजे कुठला. दॅट इज अ सस्टेनेबल. म्हणजे तुम्हाला केमिकलचा सुद्धा यूज करणं अपेक्षित आहे. मग ह्याच्यामध्ये सस्टेनेबल मध्ये काय असणार आहे? आयपीएम मध्ये इंटिग्रेटेड पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट मध्ये कल्चरल मेथड, कल्चरल अँड फिजिकल मेथड, केमिकल मेथड अँड द बायोलॉजिकल कंट्रोल मेथड. दिस इज नथिंग बट द आयपीडीएम. मग हे अशा पद्धतीची तुम्ही डायग्राम काढू शकता. गरजेपुरतं म्हणजे कल्चरल आणि बायोलॉजिकल कंट्रोल मेथड वापरल्यानंतर जर काही तुम्हाला वाटलं की बाबा केमिकल वापरायचे तर वापरा. कारण का जर काही ह्याच्यानं इफेक्टिव्ह नाही बनलं देन यू हॅव टू गो फॉर द केमिकल फर्टिलायझर्स और द केमिकल पेस्टिसाइड्स बेसिकली. डन. मग याच्यासाठी गव्हर्नमेंट काय करते? सर्व्हिलन्स करते, मॉनिटरिंग, त्याच्यानंतर अर्ली वॉर्निंग सिस्टीम असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुमचं पेस्ट मॅनेजमेंट मध्ये गव्हर्नमेंट करतोय. ठीक आहे. तेव्हा पर्यायच नसतो तुम्हाला, कारण एपिडेमिक तुम्हाला जर काय कंट्रोल करायचं असेल देर इज नो अदर वे टू कंट्रोल द पेस्ट ऑर द डिसीज. बेसिकली क्वारंटाईन करू शकता, बट ते क्वारंटाईन आता एपिडेमिक जर झालं तर ते पसरायला किती वेळ लागतो तुम्हाला? पेस्ट जर असेल, पेस्टला कसं क्वारंटाईन करणार तुम्ही? पहिला मुद्दा, पेस्टला सगळ्यात कमी क्वारंटाईन आपण हे करू शकतो. कारण का जर काय इंडियामध्ये एका भागामध्ये पेस्ट आला तर तो बाहेर पण पसरू शकतो लगेचच्या लगेच. लक्षात ठेवा. बट इट इज नॉट सेम विथ रिस्पेक्ट टू द इंटरनॅशनल बॉर्डर्स. इंटरनॅशनल बॉर्डर्सला क्वारंटाईन मेजर्स हे इफेक्टिव्हली केलं जातं, पण विथ रिस्पेक्ट टू द इंडियन कंटेक्स्ट, इंटर कंट्री, इट इज व्हेरी डिफिकल्ट. इंट्रा कंट्री कुठलं नाही, आपल्या इथं नाही केलं जात ते, तसं होत नाही. ते इतकं इफेक्टिव्ह नाहीये जितकं आपण म्हणतो की लगेच क्लिअर करायला पाहिजे. कोण स्टेप्स घेणार, कोण मेजर्स घेणार, ते कोण डिसिजन्स घेणार? कोविड आता एवढा पसरायची गरज होती का? पसरला ना शेवटी. कारण आपण असे हार्श डिसिजन्स घेऊ शकत नाही. तुम्ही फार्मर्सला जरी सांगितलं, फार्मर्स काय शेत आपलं काय काढून टाकणार आहे का? मग गेटिंग द पॉइंट. शेतकरी काय तुमचं क्रॉप पूर्णपणे बर्न नाही करणार आहे, कारण का पेस्ट येते म्हणून. तो काय म्हणणार आहे, केमिकल्स वापरेल मी जितकं मला माझं क्रॉप सेव्ह करता येईल तेवढं मी क्रॉप सेव्ह करेल. तुम्ही एक वेळ ऐकलं, मी नाही ऐकलं काय करणार? मी नाही ऐकलं काय करणार? बाकीच्यांनी नाही ऐकलं काय करणार?
तुमच्या एकाने काय होणार आहे का ते नाही. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट इन द इंट्रा कंट्री. What? So third is the pest management. Fourth, improved field practices, improved farm practices. फार्म प्रॅक्टिसेस इम्प्रूव्ह करायचे म्हणजे काय करायचं, जे काय तुमचे कल्चरल मेथड्स वगैरे आहेत ते तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे, जसं की क्रॉप रोटेशन असेल, वीड मॅनेजमेंट असेल, गेटिंग, किंवा वी कॅन से ग्रीन मॅन्युरिंगचा यूज करा. और वी कॅन से आता ग्रीन मॅन्युरिंग तुम्ही न्यूट्रिएंट मॅनेजमेंट मध्ये टाकू शकता ते, पण कल्चरल तुमच्या फार्म प्रॅक्टिसेस मध्ये हेच करणं अपेक्षित आहे की जेवढे कल्चरल मेथड्स आहेत प्रत्येक गोष्टीचे, वीड कंट्रोलचा असेल, पेस्ट कंट्रोलचा असेल, डिसीज कंट्रोलचा असेल, न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचा असेल, ते व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. मल्चिंगचा यूज करणं, थिनिंग करणं, जे काही ह्या गोष्टी आहेत जेणेकरून काय होणार आहे, तुमचं व्यवस्थितपणे फार्म मेंटेन केला जाईल, जेणेकरून तुमचं फार्मची प्रोडक्टिव्हिटी किंवा फर्टिलिटी स्टेटस ही मेंटेन केली जाईल. त्याच्यासाठी ज्या काय गोष्टी लागणार आहेत त्या तुम्ही फार्म प्रॅक्टिसेस मध्ये मोडू शकता. ठीक आहे. देन नेक्स्ट इज द न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. फिफ्थ पॉइंट इज द न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. आता न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणजे सर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट मध्ये सेम यूज करू शकता, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. बरोबर आहे. पहिल्यांदा महत्वाचं काय की क्रॉप रोटेशन करा, लेग्युम टू द नॉन लेग्युम. नेक्स्ट काय करू शकता तुम्ही, ग्रीन मॅन्युरिंग वापरू शकता, देन ऑर्गॅनिक मॅन्युअर्स वापरू शकता. गेटिंग द पॉइंट. आणि हे झाल्यानंतर मग जे काय केमिकल्स वापरणार आहे, केमिकल फर्टिलायझर्स, दॅट शुड बी अगेन वी कॅन से काय करू शकता, एक्सेसिव्ह यूज नाही करायचा. रादर दॅन दॅट व्हॉट यू कॅन डू, यूज ऑफ द सॉइल हेल्थ कार्ड. सॉइल हेल्थ कार्डच्या रिकमेंडेशन नुसार सॉइलची टेस्टिंग करा आणि मग न्यूट्रिएंट वापरणं अपेक्षित आहे तुम्हाला. Then again, what you can do, neem coated urea. Then now you can write the example of nano urea and nano DAP. Nano urea आणि nano DAP, diammonium phosphate. हे एक्झाम्पल्स लिहिणं अपेक्षित आहे तुम्हाला. काय नॅनो युरिया आणि नॅनो DAP हे लिहिणं अपेक्षित आहे, कारण का ते नॅनो स्केल वरती येतं. म्हणजे काय तुम्हाला खूप कमी अमाऊंट मध्ये फर्टिलायझर द्यायची गरज लागणार आहे. ह्याच्यामध्ये फर्टिगेशन, हे सुद्धा मेन्शन करू शकता. ठीक आहे. गॉट. देन इज द इन्शुरन्स. सिक्स्थ पॉइंट इज द इन्शुरन्स, ऍग्रिकल्चर इन्शुरन्स. आता इन्शुरन्सची गरज का लागते बरं, मिनिमाइज द रिस्क, टू मिनिमाइज द रिस्क बेसिकली. आता फार्मर्स बरेचसे रिस्क घेतो, एन्व्हायरमेंटल रिस्क असेल किंवा मार्केट रिस्क असेल, बरोबर आहे. पण आता प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही मार्केट रिस्क पण कमी नाही करू शकत आणि एन्व्हायरमेंटल रिस्क पण नाही कमी करू शकत. बट बेसिकली याच्यामध्ये काय तुम्ही करू शकता की जर काय तुमचा एन्व्हायरमेंटल रिस्क असेल तर सगळ्यात बेकार असं असतं की एन्व्हायरमेंटल रिस्क तुम्ही कमी नाही करू शकत. यू कॅन ट्राय टू ऍडजस्ट इट, यू कॅन ट्राय टू मिटिगेट इट. ठीक आहे. पण प्रत्येक गोष्टी एन्व्हायरमेंटच्या आपल्या हातात नसतात. ड्रॉट्स आलं, लाईकली तुम्ही काय काय करू शकता, इरिगेशनची अवेलेबिलिटी असेल तर तुम्ही पाणी देऊ शकता. पण जर काय इरिगेशनची फॅसिलिटी नसेल, पाणी कसं देणार आहात. सिव्हिअर ड्रॉट असेल तर इरिगेशनला सुद्धा पाणी नसणार आहे तुम्हाला, इजंट इट. सो रादर दॅन दॅट गो फॉर द युअर इन्शुरन्स. जर काय खूप जास्त प्रमाणामध्ये फ्लड आले, कसं पाणी कंट्रोल करणार आहात तुम्ही, यू कांट डू दॅट, इजंट इट. गो फॉर द इन्शुरन्स. हेल्थ स्टॉर्म्स आले, काय करणार, कांट डू एनिथिंग. हीट वेव्ह आले, इन्शुरन्स यू रिक्वायर. आता मार्केट रिस्क जेव्हा आपण म्हणतो, मार्केट रिस्कला आता बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत, लक्षात ठेवा. नाम वगैरे आलेला आहे, कारण का मार्केटमध्ये जर काय प्रोडक्शन वाढलं, सप्लाय वाढला तर तुमचे प्राइसेस कमी होतात. मग आता गव्हर्नमेंट काय करतंय की बाबा गोडाऊन्स असतील, कोल्ड चेन स्टोरेज असतील किंवा नाम सारखे स्कीम्स आणलेले आहेत. सो देअर यू कॅन ऍटलीस्ट ट्राय टू रिड्यूस द रिस्क ऑफ द मार्केट. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणलेलं आहे आता, याच्यासाठी थोडंफार का होणार तुम्ही रिस्क कमी करू शकता. बट विथ रिस्पेक्ट टू द एन्व्हायरमेंटल, इट इज व्हेरी 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 वी कॅन से सिरियस इश्यू आहे, दॅट वी कॅनॉट ऍड्रेस द एन्व्हायरमेंटल रिस्क प्रॉपरली.
So for that purpose you require the insurance that is called as the, mostly it will be the environmental risk. प्रधानमंत्री फसल बीमा योजना पहिल्यांदा काय होतं, नॅशनल ऍग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम होती, NAIS होतं पहिल्यांदा. येस, नंतर मॉडिफाईड नॅशनल ऍग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम आली होती. नंतर इट हॅज बीन रिप्लेस्ड विथ द प्रधानमंत्री फसल बीमा योजना. आता प्रधानमंत्री फसल बीमा योजनामध्ये प्रत्येक क्रॉप्सला किंवा प्रत्येक सीझन वाईज काय केलेलं आहे, प्रीमियम वेगवेगळे आहेत. खरीपला किती 2%, रब्बीला 1.5%, हॉर्टिकल्चर क्रॉप्सला वगैरे 5%चा प्रीमियम आपण प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. सो ग्रीन हाऊसचा प्रॉब्लेम असा आहे की ग्रीन हाऊसला एकतर तुमची एरिया लार्ज पाहिजे. आपल्या इथं छोटे छोटे फार्मर्स आहेत, स्मॉल फार्मर्स आहेत. सेकंडली इनिशियल कॉस्ट किती आहे तुमच्याकडे, आणि ग्रीन हाऊस तुम्ही प्रत्येक क्रॉपला नाही घेऊ शकत. सिरियसला घेऊ शकतो का आपण ग्रीन हाऊस, नाही घेऊ शकत. गेटिंग दिस, हाय व्हॅल्यू क्रॉप्स तुम्ही ग्रीन हाऊस थ्रू घेऊ शकता. गेटिंग, सो इन्शुरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दॅट. ठीक आहे. नेक्स्ट, प्रायव्हेट इन्शुरन्स पण असतो, बट बेसिकली गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं. गव्हर्नमेंट प्रायव्हेटलाच घेऊन आता काय करतं, ते तुमची इन्शुरन्स प्रोव्हाइड करते तुम्हाला. सो डोंट नीड टू गो फॉर द प्रायव्हेट. ठीक आहे. नेक्स्ट इज द क्रेडिट सपोर्ट. आणि शक्यतो शेतकऱ्यांना कोणी इन्शुरन्स देत नाही. शेतकऱ्यांना कोणी इन्शुरन्स देत नाही. आता शेतकऱ्यांच्या तुम्हाला कशाला इन्शुरन्स मिळू शकतो, लईत लाईफ कव्हर मिळू शकतो, हेल्थ इन्शुरन्स मिळू शकतो. ठीक आहे. व्हेकलला इन्शुरन्स मिळतो, पण तुमच्या क्रॉप्सला मिळत नाही. ठीक आहे. नेक्स्ट इज द क्रेडिट सपोर्ट. आता इंडियामध्ये प्रॉब्लेम काय आहे की खूप फार्मर जे आहेत ते पुअर आहेत किंवा स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्स आहेत. आता ह्याच्यामुळे काय होतं की त्यांची जी काही रिस्क बिअरिंग कॅपॅसिटी असते ती खूप कमी असते, आणि त्यांचा इन्फ्लुएन्स सुद्धा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट जे असतं ह्याच्यावरती खूप कमी असतो. त्या इन्स्टिट्यूशन्स वरती, बँका असतील, कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील, ह्यांच्यावरती ह्यांचा इन्फ्लुएन्स खूप कमी असतो. त्यामुळे यांना इन्स्टिट्यूशनल सपोर्ट, क्रेडिट सपोर्ट मिळण्याचे चान्सेस खूप कमी असतात. म्हणून हे काय करतात, कोणाकडे जातात, मनी लेंडर्सकडे जातात, जिथे ह्यांचं प्रत्येक वेळेला शोषण केलं जातं, एक्सप्लॉयटेशन केलं जातं. इजंट इट? सो फॉर द सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, आता सस्टेनेबल ऍग्रिकल्चर मध्ये तुम्हाला क्रेडिट का प्रोव्हाइड करायचं आहे, जेणेकरून फार्मरचं डायव्हर्सिफिकेशन झालं पाहिजे, रिस्क बिअरिंग कॅपॅसिटी वाढली पाहिजे, नवीन नवीन इनोव्हेशन करण्यासाठी वाढली पाहिजे, किंवा न्यू व्हरायटीज ऑफ द क्रॉप्स जे असतील ते घेण्यासाठी हे करणं अपेक्षित आहे, किंवा इरिगेशन फॅसिलिटीज जर काही डेव्हलप करायचे असतील त्याच्यासाठी तुम्हाला क्रेडिट सपोर्ट लागतो. बरोबर. जे वेगवेगळ्या गोष्टी असतील, अकॉर्डिंग टू द चेंजिंग क्लायमॅटिक कंडिशन्स यू रिक्वायर टू चेंज युअर ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस ऑल्सो. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायची गरज आहे की क्रेडिट लागतं तुम्हाला. तर काय ह्याच्यासाठी इन्स्टिट्यूशनल क्रेडिट मिळण्यासाठी गव्हर्नमेंटनं कुठली स्कीम आणलेली आहे, किसान क्रेडिट कार्ड स्कीम. आता हीच किसान क्रेडिट कार्ड KCC स्कीम जी आहे, हीच स्कीम आता कशाला आहे, तुमच्या लाईफस्टॉक साठी आहे आणि फिशरीसाठी सुद्धा आहे. म्हणजे क्रॉप लोन तुम्ही ह्याच्या थ्रू घेऊ शकता, लाईफस्टॉक साठी घेऊ शकता, आणि फिशरीसाठी सुद्धा तुम्ही किसान क्रेडिट कार्डचा यूज करू शकता. बरोबर. ह्याला तुम्हाला इंटरेस्ट सबवेन्शन पण आहे. सो इट इज इझी टू गेट लोन थ्रू द KCC कार्ड. ठीक आहे. सो रुरल फॉर्मल इन्स्टिट्यूशन म्हणजे RRB असतील, तुमचे प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील, ऍग्रिकल्चर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज, ह्यांच्या थ्रू तुम्हाला काय मिळतं, लोन मिळतं बेसिकली. ठीक आहे. सबसिडी हेच सांगतोय तुम्हाला, इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे काय, सबसिडीज झाली ह्याच्यावरती. ऍक्च्युअली तुम्हाला इंटरेस्ट रेट किती असतो, 9% असतो, पण गव्हर्नमेंट 2%ची सबसिडी प्रोव्हाइड करते, म्हणजे 7% झालं. आणि जर काय तुम्ही व्यवस्थित पे केला, म्हणजे प्रॉम्प्ट पेमेंट जर केलं, तर तुम्हाला 3%चा अजून सबसिडी मिळते. म्हणजे इफेक्टिव्ह रेट जो असतो इंटरेस्ट रेट तो 4% लागतो तुम्हाला. गेटिंग? क्रेडिट सपोर्ट झालं. नेक्स्ट इज द मार्केट. 8th इज द मार्केट.
आता मार्केट का प्रोव्हाइड करायची गरज आहे, कारण इंडियामध्ये शक्यतो जे काही तुमचे प्रोड्यूस आहेत ते तुम्हाला एपीएमसी मध्येच काय करायची गरज लागते, विकायची गरज लागते, बरोबर आहे. पण एपीएमसी मध्ये बरेचसे ब्लॅक मार्केटिंग होतं किंवा फार्मरचं काय केलं जातं, एक्सप्लॉयटेशन केलं जातं. याच्यासाठी तुम्हाला मार्केट चांगला आणण्याची गरज आहे, कारण का बरेचशा ठिकाणी रुरल एरियाजमध्ये मार्केटची अवेलेबिलिटी नाही आहे. त्यामुळे फार्मर्स आपला शेतीचा जो माल आहे तो चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये विकू शकत नाहीत. आता ह्याच्यामुळे काय होतं की फार्मर्सला आला की द्या जो आहे तो भाव. आता इंडियामध्ये असं आहे की फ्लक्च्युएशन भरपूर आहे विथ रिस्पेक्ट टू द प्राइसेस ऑफ द ऍग्रिकल्चर प्रोड्यूस. तर ते फ्लक्च्युएशन जे आहे ते व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. याच्यासाठी फार्मर्सला मार्केट न्यूज किंवा मार्केट इन्फॉर्मेशन किंवा मार्केट इंटेलिजन्स वगैरे जे आहे ती प्रोव्हाइड करणं अपेक्षित असतं. ते आपल्या इथे व्यवस्थित प्रोव्हाइड केली जात नाही. शेतकऱ्यांना जे काही तुमची ऍडवायझरी असते ती प्रोव्हाइड करणं अपेक्षित आहे, त्या गोष्टी केल्या जात नाहीत. सो व्हॉट यू नीड टू डू, यू नीड टू डेव्हलप प्रॉपरली द मार्केट्स. बेसिकली कुठल्याही मार्केट म्हणजे ई नामादा आणलेला आहे, ग्राम्स आणलेला आहे, बरोबर आहे. हे जे स्कीम्स आहेत ह्याच्यामुळे मॉडेल एपीएमसी ऍक्ट आणलेला आहे. सो ऑल दिस हॅज टू बी ब्रॉट इन इंडिया. वाय? बेसिकली टू रेग्युलराइज द मार्केट्स इन इंडिया. रेग्युलेटेड मार्केटची खूप गरज आहे इंडियामध्ये, जेणेकरून जे काही एक्सप्लॉयटेशन आहे कोणाचं, शेतकऱ्यांचं, ते आपल्याला कमी करता येईल. ठीक आहे, तेच सगळ्या गोष्टी. इना म्हणजे काय झालं, मिडलमॅन तुम्ही कमी करताय. एपीएमसी मध्ये तर हेच तर होतं ना, जो मिडलमॅन असतो तोच तुमचा प्रॉफिट घेऊन जातो. येस, तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स टाकू शकता. 9th is access to information. access to information म्हणजे काय, सगळ्या प्रकारचं इन्फॉर्मेशन असेल. म्हणजे समजा की वेदर कंडिशन्स उद्या कोणते असणार आहेत, किंवा मार्केटमध्ये प्राइस कोणते असणार आहेत, मार्केटमध्ये फर्टिलायझर्स आलेले आहेत की नाही, मार्केटमध्ये न्यू सीड्स कोणकोणते आलेले आहेत, मार्केटमध्ये कोणती टेक्नॉलॉजी आलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन. आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे ती फ्रीली अवेलेबल पाहिजे, बरोबर आहे. टाइमली असणं अपेक्षित आहे, कॉन्फिडेन्शियल असणं अपेक्षित आहे. नुसतं असं नाही की फक्त मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांना मिळतं, हे तुमच्या सगळ्यांना मिळणं अपेक्षित आहे. अॅक्युरेट, टाइमली, अवेलेबल फ्रीली टू एव्हरीवन आणि फ्री ऑफ कॉस्ट असणं अपेक्षित आहे. नाहीतर हे इन्फॉर्मेशन पाहिजे पैशावर, असं नको ना. हा, पैसे जर चार्ज करतायत, इट शुड बी मिनिमम चार्जेस बेसिकली. तर त्या गोष्टी असणं अपेक्षित आहे. आणि लास्ट पॉइंट इज द डायव्हर्सिफिकेशन ऑफ लाईव्हलीहूड और लाईव्हलीहूड डायव्हर्सिफिकेशन. येस, तुम्ही कृषी दर्शनी याच्यामध्ये ऍड करू शकता. लाईव्हलीहूड डायव्हर्सिफिकेशन. आता लाईव्हलीहूड डायव्हर्सिफिकेशन मध्ये नुसतं ऍग्रिकल्चरवरती डिपेंड न राहता बाकीचे सुद्धा तुम्हाला काय प्रोव्हाइड केले पाहिजेत, लाईव्हलीहूड प्रमोट केले पाहिजे. से फॉर एक्झाम्पल, कस्टम हायरिंग सेंटर ओपन करण्यासाठी तुम्हाला मदत करणं. फक्त तुम्ही शेतीवरती मग डिपेंड राहत नाही, तुमच्याकडं कस्टम हायरिंग सेंटर असतं, ह्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, व्यवसाय करू शकता. स्मॉल स्केलवरती तुम्ही फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री एस्टॅब्लिश करू शकता. से फॉर एक्झाम्पल, फक्त क्रॉप प्रोडक्शन करण्यापेक्षा तुम्ही व्हॉट यू कॅन डू, यू कॅन गो फॉर द लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन ऑल्सो. अॅग्रो फॉरेस्ट्री करू शकता तुम्ही, अॅग्रो फॉरेस्ट्री, और यू कॅन गो फॉर द फिशरी, ॲक्वाकल्चर साठी. गेटिंग द पॉइंट. तर हे ह्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं क्रॉपचं लाईव्हलीहूडचं डायव्हर्सिफिकेशन होणार आहे. वेगवेगळे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळतात. कशासाठी, एक जर फेल गेलं तर दुसरं फेल जाऊ नये म्हणून तुम्हाला लाईव्हलीहूडचं डायव्हर्सिफिकेशन करणं अपेक्षित आहे. गॉट दिस एव्हरीवन.